कधी होणार कधी होणार. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो काल सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे बदलापूरला आलेलो आहोत आणि नेहमीचं रुटीन सुरू झालंय. राऊची सकाळी स्कूल झाली आहे आणि काल जसं म्हटलं होतं आज त्याची कॉम्पिटिशन होती. सो कॉम्पिटिशन सुद्धा मस्त झाली आहे आणि आज एक खूप अवेटेड मोमेंट आहे आमच्यासाठी. तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता. सो आपल्या पुष्कर अंकिता व्लॉग्स या चॅनलचे लवकरच 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. फक्त 11 सबस्क्रायबर्स हवे आहेत आणि आज आम्हाला खूप छान वाटतंय की ही जर्नी म्हणजे प्रत्येक माइलस्टोन खरं तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला आहे. जेव्हा माझे 100 सबस्क्रायबर्स झालेले, 1000 झालेले, 2000, 3000, 4000 हे सगळे माइलस्टोन मी तुमच्याबरोबर शेअर केले. पण 5000 सबस्क्रायबरचा टप्पा हा एक स्पेशल आहे आपल्या चॅनलसाठी. सो मला आणि पुष्करला आज खूप छान वाटतंय. 9 महिने होतील आता आपल्या या चॅनलला आणि खरं तर अनेक वेळा मी सांगते की हा प्रवास खूप मोठा होता. सुरुवात कुठून केली होती आणि आज ह्या टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचलोय. सो भरपूर आनंद होतोय आणि क्रॉस फिंगर्स लवकरच 5000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. सबस्क्रायबरच्या काउंटवरती तर आपलं लक्ष आहेच, पण तोपर्यंत माझी बाकी सुद्धा कामं सुरू आहेत. एकीकडे टीव्हीवरती मी ते लावून ठेवलंय. सो लंचची तयारी करते. लंचला इथे मस्त मी आज गोडवरण केलंय. गरम गरम भात आहे इथे आणि खारोड्या तळतीये. सो आज मी असं सिम्पल लंच केलंय कारण तिथे तुम्ही बघितलं असेल की सतत आमचं बाहेर खाणं होत होतं. सो म्हटलं आज घरी आल्यावर मस्त गरम गरम भात आणि खारोड्या खाऊया. त्याच्याबरोबर मस्त कैरीचं लोणचं आहे. सो अशी लंचची तयारी एकीकडे सुरू आहे. माझी इथे भांडी सगळी घासून झाली आहेत. आता जरा थोड्या वेळाने मी ती लावून ठेवेन. अशी कामं सुरू आहेत. तिथे पाणी सुद्धा उकळून ठेवलं. मी एका ब्लॉगमध्ये सांगितलंय सध्या पाऊस पडतोय. सो जरी वॉटर प्युरिफायरचं पाणी असेल तरी उकळून घेते. सो ते सुद्धा इथे उकळून ठेवलंय आणि गार झालं की मी ते ह्याच्यात टाकते. राहू बघ खेळता खेळता नुसत्या खाऊन जातो. आई पप्पांचं नाही आहेत ना. आई पप्पा गेले तर पप्पांचं तर शूट रेग्युलर सुरू आहे आणि आईचं सुद्धा काम आहे. सो आई सुद्धा आज नाहीये. आम्ही तिघच आहोत जेवायला. तेवढ्याच तळणार आहे मी फक्त. मला एका ताईंनी सुद्धा विचारलेलं की अंकिता खारोड्या म्हणजे काय एक्सप्लेन करशील का? तर जसं आपण साबुदाण्याची चिकवडी म्हणतो ना तसं ह्या तांदळाच्या असतात. तेवढाच फरक आहे. बाकी काही ह्याच्यात डिफरन्स काही नाही. पण ह्याची टेस्ट मस्त लागते. हो आणि आम्ही रेडीमेड आणतो. रेडीमेड. आमचे जे दादा आहेत, आता माझे बरेचसे ब्लॉग्स तुम्ही बघितले असतील ज्यात मी सांगितलंय की अर्ध सामान आम्ही डीमार्ट मधनं आणतो आणि अर्ध सामान आमचे जे दादा ठरलेले आहेत ते आम्हाला घरी आणून देतात. सो ते दादाच आम्हाला ह्या खारोड्या प्रोव्हाइड करतात. त्यांच्याकडे असतात. मग आम्ही जस्ट किती हवे आहेत हे त्यांना इन्फॉर्म करतो. सो आता या महिन्यात तरी मला असं वाटतंय काही लागणार नाहीयेत. राहू कधी होणार 5000 सबस्क्रायबर? नाही माहिती. आज होतील का? पण होती. तर मगाशी अंकिताने तुम्हाला दाखवलं तेव्हा 89 होते. 4989 आणि आता 91 झालेत. 9 बाकी आहेत फक्त. आता एक एक वाढतोय. अर्धी एकीकडे कामं करतेय, एकीकडे ते सुद्धा बघते कारण ते हळूहळू होतं. सो म्हटलं थोडीशी एकीकडे पटापट कामं सुद्धा करून घेऊया. जेवून घेऊया तोपर्यंत. वाढू का? हो. राहू नेमका झोपला. आता आम्हाला सांगून झोपला की त्याला खूप झोप आली. सकाळी शाळा होती. काल आम्ही रात्री इथे आलो आणि त्यामुळे तो सांगून झोपलाय. 5000 झाले की मला 5000 झाले की आई तू मला उठव. आणि आता खरं तर ना लवकर उठतो त्याच्यामुळे त्याला ती झोप ही त्याची झोपायचीच वेळ होते खरं तर. पण म्हटलं ठीक आहे इथे जरा थोडंसं 98 वगैरे आलं की त्याला उठवूया. त्याचं जेवण वगैरे सगळं झालंय. मी आणि पुष्कर सुद्धा आता पटकन जेवून घेतो. पण असं लाईव्ह काउंटर चालू पाहिजे ना. अरे मे बी काहीतरी ना नेटवर्कचा इश्यू आहे. नेटवर्कचा इश्यू असेल ना. हे बघ. हे बघ 93 आहे. सो 7च बाकी आहे. आता फक्त 7. मग अशी 9 जेवण वाढेपर्यंत होईल मला वाटतं. होतील थोडा वेळ. आता असं होतंय आम्हाला की लवकर व्हावे. 7च राहिलेत पण तरी लवकर व्हावे ते. येस. जरा थोडं वरण इथे गरम करते. मग अशी छान उकळी आणली आहे पण जरा पापड वगैरे तळेपर्यंत ते थोडंसं गार झालं. अंकिताने जेवण वाढलंय आणि तोपर्यंत आपले सबस्क्रायबर झाले आहेत 95 आणि आता आपले सबस्क्रायबर झालेले आहेत 4999.
एकच बाकी आहे. एकच बाकी आहे. आमचे हात पण जेवणाच येतात. आम्ही जेवायला बसलो. आज जरा आम्ही लेट बसलो जेवायला, आज कारण ब्रेकफास्ट वगैरे पण आज थोडस लेट सुरू झालं आमचं. आणि नाही कसं, काल आम्ही तिकडनं आलो होतो, सकाळी सगळ्या बॅग अनपॅक केल्या, त्यात सगळा वेळ गेला, राऊची स्कूल सगळं. सो थोडीशी वेळ आज पुढे गेली आमची. कधी होणार. आणि आम्ही जसं मगाशी म्हटलं की सगळेच टप्पे 100, 1000 हे सगळे, पण 5000चा टप्पा हा आमच्यासाठी खरंच खूप महत्वाचा आहे. सो आज तो आम्ही कम्प्लीट केला. आणि पुढे सुद्धा लंचच्या मध्ये हात धुवून नाही तर हात धुवायला जाईल आणि 5000 होती. आता एक साठी जेवायला बसल्यापासून पटापट झाले, फक्त एक पाहिजे. मगाशी पटापट 94 वर 99 पटापट झाले. स्पेशल मोमेंट. येस. सब्र का फल मीठा होता है, इसके लिए. तो एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. जो 5000 कोण असेल 5000वा सबस्क्रायबर? कोण असेल? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आम्हाला. ज्यांनी 5000 जे 5000, पण त्यांना कळेल का 5000 झाले? कळेल मे बी आज म्हणजे असं कोणी असेल ज्यांना कळेल की आपण 5000 वे सबस्क्रायबर आहोत. सो त्याने आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. येस. आणि आतापर्यंतचे हे जे 499 सबस्क्रायबर्स आहेत, मला वाटते खूप नवनवीन सबस्क्रायबर्स जॉईन झालेत. मला खूप छान छान तुम्ही कमेंट्स करताय. म्हणजे ज्या चॅनलला ते जॉईन झाले त्या चॅनलचे 5000 सबस्क्रायबर होत आहेत. सो ते सुद्धा या फॅमिलीचा भाग आहेत. 5000 एक 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 एक. मी मस्त कॅबिनेट वरती बसलेली. इथे जेवून घे. ताट देऊ का तुला? नको. आजच्या दिवसामध्ये ताटबीट असं विषय केलं तर असं नको. नाही इथे देऊ का तुला ताट? आजच्या दिवस कॅबिनेट वर, टीव्ही कॅबिनेट वर एकच राहिले. एक सबस्क्रायबर साठी. म्हणजे मग अजून एन्जॉय करत जेवूया, वरण भात असला तरी. सेलिब्रेशन विथ वरण भात. 5000 सगळ्यांना थँक्यू सो मच. माझ्या आणि पुष्कर तर्फे तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि जसं म्हणतो, हा टप्पा आम्ही माइलस्टोन कम्प्लीट केलाय. सो तो तुमच्या बरोबरीने कम्प्लीट केलेला आहे. सो तुमच्या सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि हे 5000 सबस्क्रायबर आपल्या पुष्कर अंकिता ब्लॉग्स चॅनलचे. गुड इव्हिनिंग. तर दुपारी जसं तुम्ही बघितलं आपल्या चॅनलचे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि त्यानंतर आम्ही थोडासा आराम केला, चहा प्यायलो. आणि आता इव्हिनिंग रुटीन सुरू आहे. अंकिताची कामंसुद्धा सुरू झाली आहेत. अनफॉर्च्युनेटली जेव्हा ती मोमेंट आली, म्हणजेच 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तेव्हा राहू नेमका झोपेत होता. म्हणजे ऑलमोस्ट तो झोपलाच होता, तरी आम्हाला तो सांगून झोपला होता की मला उठवा. आम्ही उठवलं, पण त्याचा काही मूड नव्हता तो सेलिब्रेट करण्याचा. तेव्हा ठीक आहे, आम्ही त्याला आता थोड्या वेळाने सांगूच. तो आता गेलाय खेळायला. आणि आई पप्पासुद्धा आज अनफॉर्च्युनेटली घरी नाही आहेत. ते आले की आम्ही त्यांना हे नक्की सांगू की आपले असे चॅनलचे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत म्हणून. आणि आता ओव्हर टू अंकिता. तर पुष्करने जसं सांगितलं की अनफॉर्च्युनेटली आई पप्पा सुद्धा ती मोमेंट एन्जॉय करायला आमच्या बरोबर नव्हते आणि राहू सुद्धा झोपला होता. बट ठीक आहे, ते आल्यानंतर आम्ही ते सेलिब्रेट करू. माझ्या काही काही व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल, अशी कुठलीही हॅपी मुवमेंट असली की आम्ही थोडक्यात का होईना सेलिब्रेशन करतो. सो आता सुद्धा आमचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. बघूया, काहीतरी रात्री स्वीट आणूया का. और अनेक जणांना आता माहिती असेल आम्हाला फालुदा फार आवडतो, त्याच्यामुळे असं काय असेल तर आम्ही फालुदा ऑर्डर करतो. असं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहेत. आणि जसं तो म्हणाला की अंकिताच्या कामांना सुरुवात झाली आहे, असं कपड्यांच्या इथे मी आता घड्या करते. राहू गेलाय खेळायला आणि थोडंसं बाहेर सुद्धा जाऊन यायचंय. कारण कसं होतंय, आमचं सध्या अर्धे दिवस तिथे जात आहेत, अर्धे इथे होत आहेत. सो इकडची सुद्धा काही काही कामं पेंडिंग आहेत. पण म्हटलं पटकन हे आवरून घेते सगळं. आणि थोड्या वेळाने आता पुष्कळचं सुद्धा ऑफिस सुरू होईल. सो त्याच्या आधी आम्ही पटकन बाहेर सुद्धा जाऊन येतो. राहू 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. दुपारी झोपला होता तू, मग तुला उठवलं पण होतं. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आईला केलं का? थँक्यू. आणि तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. राहू पण आमच्या व्लॉग मध्ये असतो आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करतो. छोट्या छोट्या चिंटू माझ्या असं म्हणतो ना. राहू तर कधी कधी शूट पण करतो. हो, राहू शूट पण करतो. राहूने एक ब्लॉग पण आमचा शूट केला होता, आठवतंय ना? हा, तुला पण कॉंग्रॅच्युलेशन.
चला आता आता पार्टी देणार आहे राहू आपल्याला ना. आम्हाला काय पार्टी देणार आहे तू? मॅगडी देणार आहे. क्या बात आहे. चालेल, डन. अशा तऱ्हेने आजचा दिवस मस्त गेलाय आणि खूप आनंदाचा आहे आजचा दिवस. 5000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आपल्या चॅनलचे. तर हा दिवस आमच्या कायम लक्षात राहील की 5000 सबस्क्रायबर्स आपले ह्या दिवशी कंप्लीट झाले होते. आणि आता जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही बाहेर जातो. सो मस्त तयार झालो, पटकन बाहेर जाऊन येतो. आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय. पटकन जाऊन घ्यायचंय. पार्टी नंतर आज नाही, आजी आबा आले आजी ना, आबांना उशीर होणार नंतर करूया पार्टी.